आता जाऊ द्या. मारणाऱ्याचं आणि त्याच्यात काय पण वादविवाद एवढं हे असताना एखादा माणूस येत आहे ते गांजेच्या नशेमध्ये त्याला असं मारतंय भर चौकातले लोक काय करतात. नशेमध्ये असं एखादा व्यक्ती मारतंय म्हणजे ते कसला असेल ते माणूस. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग हद्दीतील सिद्धेश्वर चौक हाणमगाव रोड येथे आज 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी एका तरुणाचा दगडाने व धारदार शस्त्राने क्रूर खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव लक्ष्मण वसंत वाघमारे, वय 32, राहणार सिद्धेश्वर मंदिर जवळ वळसंग सोलापूर असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याचा खून त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या रविकुमार भीमाशंकर फुटके यांनी केल्याची माहिती आहे. मयत तरुण हा व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मण वाघमारे यांना सोलापूर शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार मयत तरुणाच्या चेहऱ्यावर पूर्णपणे जखमा करण्यात आल्या असून पोटावरही गंभीर जखमा आहेत. या अचानक घडलेल्या क्रूर घटनेमुळे संपूर्ण वळसंग परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मी एक सर्व्हिसमॅन सागर राठोड, राहणार गौडगाव. वळसंगसोबत माझं शिक्षण झालं आहे. लक्ष्मणसोबत माझं शिक्षण झालं आहे. लक्ष्मण कोण तर हा मित्र ज्याचं आता हे अकस्मात किस्सा झालेला. तर हा मित्र असा आहे की जन्मल्यापासून म्हणजे कमसे कम 9वीपासून तो माझ्यासोबत आहे. आणि एवढं जीवलग आहे बिचारा, कशात काय नाही, एक नाही दोन नाही. आणि आपलं काम भलं घर भलं करत आहे. त्याचं कशाचं काय नसताना एखादा माणूस येत आहे ते गांजेच्या नशेमध्ये त्याला असं मारत आहे भर चौकातले लोक काय करतात. आणि त्या चौकातले माणसं उपयोग काय मग त्या माणसांचा असल्या करतात काय त्यांनी. आपल्या चौकातले भाऊबंद वगैरे एवढे सगळे आहेत, सगळे नात्यातले माणसं आहेत. आता एखाद्याचा अपघात होत आहे, माणसं काय करते तिथं. कोण मारलं, कशासाठी मारलं आणि कुठे झाली घटना, कशासाठी हे कारण अजून सस्पेन्समध्ये आहे. त्याचं काय कळलेलं नाही. पण रवी काहीतरी फुटके काहीतरी असं आडनाव आहे. आणि ते स्वतः काहीतरी हजर झालेलं वाटतं आता चौकीत. कशाने मारलेलं आहे. काहीतरी धारदार हत्यार होता. त्या धारदार हत्याराने आणि मोठ्या दगडाने त्या डोक्यावर वार केलेला आहे. त्यांचे काही आधी रिलेशन होते का मित्र. रिलेशन म्हणजे आपले नात्यातले म्हणजे लांबचे असे. आणि त्यांच्यासोबत जास्त संबंध नव्हता ह्याचा. आणि हे संपर्कात कुणाच्या जास्त नव्हता. आपलं काम करत होता, येत होता संध्याकाळच्याला, तेवढं होतं त्याचे संबंध. जे मारणार आहे ते मित्र आहे का रिलेटिव्ह मध्ये आहे. रिलेटिव्ह म्हणलं तर चालेल. आता लांबचे रिलेटिव्ह कसे असतात बोलायचे. मला एक सांगा, जी घटना घडली त्यामध्ये भर चौकात ही घटना घडली, बाजार भरलेलं होतं, अनेकांनी त्याची बघितलेलं आहे. काय नेमकं काय कशामुळे घडलेलं सर मला ते अजून पण कळत नाही आहे. आणि आम्हाला कळल्या आम्ही त्या घटनास्थळी जायचं होतं, पण त्याआधी बॉडी इथं आली होती. पण असं तिथले जे मित्र आहेत आसपासचे त्यांच्याकडनं समजलं आम्हाला की असं कसं. हे त्यांचे बंधू हे सगळेजण म्हणजे गोरगरीब लोक. आणि यांचं काय काम की बाबा आपलं काम करून हातावरचं पोट यांचा सगळ्यांचा. आणि त्याचं पण माहिती काय करत होता व्यवसाय काय नाही, ड्रायव्हर होता तो. त्यांचं काय पूर्वीचं वाद वगैरे. पूर्वी त्यांनी त्याचं सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. तो पोरगा आपलं 9वी-10वी झालं, हुशार होता शाळेमध्ये. मग त्यानंतर 11वी-12वी करून इंजिनिअरिंगला घेतला ॲडमिशन. फी नव्हती, फी भरायला सगळेजण मदत केले. थोडंफार मैत्री खात्यात आम्ही सगळेजण सर्व काही केलं. पण लास्टला नाही का तो जरा नाही का आपलं एक सेल्फ रिस्पेक्ट असतं आहे, जेणेकरून नाही का कशाला आपण एखाद्याला एवढं मदत घ्यावं म्हणून नाही का तो. आता जाऊ द्या. मारणाऱ्याचं आणि त्याच्यात पण काय वादविवाद एवढं हे असताना एखाद्या नशेमध्ये असं एखादा व्यक्ती मारते म्हणजे ते कसला असेल ते माणूस. आपण विचार करण्यासारखा माणूस आहे ना. तुम्हाला कधी सांगितलं की बाबा मला सांगितलं, कळलं ते. आणि त्या समोरच्याला पण काहीतरी ते आजूबाजूच्याने सांगतात. आता 10 लोक मला सांगतात की बाबा ते व्यक्ती नशेडी आहे, गांजेडी आहे म्हणे. असणारच की त्यांच्या एरियातलेच सांगतात. काय सुद्धा नाही. मग पब्लिक काय करतात, काय उपयोग काय असले तुम्हाला काही कल्पना दिली काय सुद्धा नाही. कल्पना कुठं काय सुद्धा नाही. असं सहज गेला, अचानक चौकात गेला. मग गेले आपलं बसला मित्रांमध्ये. जाता एकदमच असा किस्सा झालाय. काय कळालंच नाही, कोणालाच माहिती नाही. आणि असं होईल असं वाटलं नव्हता. त्यांचं काहीतरी बोलता काहीतरी वादावाद झाला त्यांचा.
मग ह्याने आपलं चालला होता, जाताना याला ओढून डायरेक्ट असं खुपसला त्यांनी रिक्षातनं. काहीतरी रिक्षा वगैरे काहीतरी त्याचं चालवत असेल काहीतरी. तर आपली काय मागणी असणार आहे? हां, मागणी काय असणार? कुणाची? काय मागणी असणार? त्याला सरळ फाशीची सजा व्हावी ही शिक्षा. असले माणसांना, असले निरादम माणसं भर चौकात एखाद्या व्यक्तीला असं काढतात आणि ते पण गोरगरिबावर. आणि दुसरं म्हणलं तर मेन चौकामध्ये असताना एवढं पब्लिक समोर, म्हणजे तो कुठपर्यंत पोचलेला व्यक्ती असणार आणि ते काय साधंसुद्धा माणूस असणार आहे का? भर चौकात दिवसा बाजार भरलेला असताना एवढ्या लोकांमध्ये तिने वार करू शकते म्हणजे काय? ते व्यक्ती काय असणार आहे? बरोबर ना, खुक्यातच असणार ना. मग ते खुक्यातला समाजामध्ये राहणे आहे का त्या लेवलचं? आपल्या फिरण्यासारख्या लेवलचं आहे का? उद्याच्याला आला तुम्ही सोडचाल, सजा कम करचाल, काय होईल त्यासोबत? चांगलं काम होईल का? चांगलं का असं काय केलं आहे त्यांनी असलं भारी काम की बाबा हां म्हणून? माझं नाव राम वसंत वाघमारे. काय नेमकी घटना घडलेली आहे आणि कुठं घडली घटना आहे आणि काय झालेलं आहे ते सांगा. हे वळसंगमध्ये घटना घडलेली आहे. सिद्धेश्वर मंदिर हनुमान रस्ता. आता नेमका काय घडले आता ते आम्ही बी कामावर होतो. हे जो काय घटना झालेली आहे, मात्र ते पुढला माणूस मारलेलं दारोडे गांजा पिणार होतं. आता ते नशामध्ये जो काय झालं आहे आता ते तेवढं आपल्याला बी काय तेवढं हे आहे. काय तुमचा भाऊ होता, सक्का भाऊ? हां, माझा सक्का भाऊ. काय नाव काय तुमचं? त्यांचं नाव लक्ष्मण वसंत वाघमारे. काय कारण मारण्याचं कारण? आता काय कारण कुणाला माहीत. आमचा तर भाऊ तसला काय व्यसनी नव्हता, काय कोण नव्हता. मारले काय त्याचं नाव माहिती आहे? त्याचं नाव आता माहीत आहे. त्याचं नाव हे रवी फुटके. हां नाही, मारणाऱ्याचं नाव काही? हां, काय कारण वगैरे काय नाही माहिती? काय कारण काय माहीत नाही. कशामुळे मारलं असेल काय? आता काय कुणाला माहीत. आता काय तिथं लोक वगैरे होते, उपस्थित होते, एवढं बाजार हां, बाजार भरलेलं होतं, लोक उपस्थित होते. बघितले असेल. आता काय कुणाला माहीत. आता आता कशाने मारलेत आता ते आता दगडांचे अजून मारले तर पहिला भांडण वगैरे झाले होते? काय नाही. पूर्वी काय भांडण गिरण झाले ना. काय काम करत होता? ड्रायव्हर होता. लग्न वगैरे? लग्न वगैरे झालंय. किती मुलं मुली नाही. आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an